हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर्स. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. त्यामुळे आपल्याला खूप कामं आहेत. तर आपल्या कामाची सुरुवात आपण अंगण झाडण्यापासून आणि पाणी टाकण्यापासून करूया. तर इथे ओटाही स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर इथे बघा किती छान बॅनर लावलेले, कारण आमच्या इथे एक मंदिर आहे आणि तिथे खूप छान साजरा होतं प्रकट दिन. इथे यांच्या मित्राची वाईफ आणि मित्र आलेला होता. ते दर्शनासाठी आले होते. मग थोडा वेळ घरी पण आले. मग त्यांचा नाश्ता वगैरे झाला तर ती म्हणे चल मी तुला माळा बनवून देते, त्यासाठी तुझी हेल्प करते. आणि इथे आम्हाला तोरण लावायचं आहे दाराला आणि एक देव्हाऱ्याजवळ, कारण आहे ना सण असला ना की छान वाटतं. म्हणजे प्रकट दिन हा आमच्यासाठी एक सणच आहे. इथे मिस्टरांनी माझी खूप हेल्प केली, कारण की कसं आहे ना, एक दोन जरी कामं केले ना तरी आपल्याला खूप हलकं वाटतं आणि खूप हेल्प होती आपल्याला. कारण हे जर मी माळा करायला घेतले असताना तर मला खूप वेळ लागला असता आणि हे सगळं करायला खूप वेळ. थँक्यू. तर हे आहे आमचं छोटंसं डेकोरेशन. हे आमचं दरवाजाचं तोरण आहे जे आम्ही लावून घेतलेलं आहे. आणि हे आहे आमच्या देव्हाऱ्याचं तोरण. कारण कसं आहे ना, आपल्या घरामध्ये जर आपले देव छान राहत असतील ना, देव सुंदर असतील ना, तर सगळं आपणही छान असतो. तर इथे किचन ओटा वगैरे मी स्वच्छ धुवून घेतला आहे, कारण की आज आपल्याला करायचं आहे नैवेद्य. इथे पिण्याच्या पाण्याचे भांडेही धुवून घेतलेले आहे. म्हणजे एक आहे त्याच्यामध्ये आपल्याला देवपूजेचं पाणी भरायचं आहे आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वयंपाकाचं पाणी भरायचं आहे. आणि नळ आज आलेला होता, त्यामुळे आज पाणी भरून घ्यायचं आहे आपल्याला. ते आठवडाभर आपल्याला जातं. इथे मी आंघोळ करून आले आणि केस खूप ओले, पण मग आता म्हटलं वेळ जाईल वाळवण्यामध्ये, त्यापेक्षा आपण असेच बांधून घेऊया आणि पटकन देवपूजा करूया. कारण की वेळ होतो खूप. कारण देवाला जर देवाची भूक गेल्यानंतर जेवायला देण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते सगळं वेळेत झालेलं बरं. इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि मी म्हटलं आता चला स्वयंपाकाकडे वळूया. कारण की कसं आहे ना, हे व्लॉग शूट करत करत खूप वेळ लागतो स्वयंपाक करायला. त्याच्यामुळे म्हटलं लवकर सुरू करूया. आणि नेहमीसारखं इथे चुटकीमध्ये आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर मी करायला घेतली घोळची भाजी. इकडे विदर्भाकडे घोळची एक भाजी मिळते, तर ती थोडीशी माझ्याकडे शिल्लक होती. म्हटलं पातळ भाजी आता काय करावी, म्हणून मग हीच केली मी. कारण की मिस्टरच खातात, मला तर आवडत नाही. आणि मला आज बरंच काही बनवायचं होतं. पिठलं बनवायचं होतं, भाकरी करायच्या होत्या, ठेचा करायचा होता. त्याच्यानंतर एक चवळीची पालेभाजी येते ती पण करायची होती. त्याच्यामुळे भरपूर होतं ऑप्शनला मला खाण्यासाठी, म्हणून मग मी मिस्टरांसाठी ही भाजी केली. तर इथे मी कांदा वगैरे चिरून घेते, कारण की एक उभा कांदा चिरायचा आहे आपल्याला पातळ पातळ, आणि एक आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. कारण की पालेभाजीमध्ये कसं उभा कांदा छान वाटतो. आणि इथे मिस्टर मला म्हणत होते की नाही का झाला का तुझा स्वयंपाक, की तो सुद्धा तू चुटकीतच करणार आहे. तर म्हटलं नाही नाही बाबा, चुटकीत स्वयंपाक होत नसतो, त्याला वेळच लागेल. तर आज तुम्ही थोडीशी वाट बघा. तर असं सुरू होतं इथे इथे आणि संक्रांतीला आपल्याला जे वाण मिळतं ना, खरंच ते खूप उपयोगी येतं. मला हे वाण मिळालं होतं आणि म्हटलं आता अशा चाळण्या भरपूर होत्या घरी, तर म्हटलं याचा काय उपयोग करायचा. तर मी काय करते ना, जे पण काही सालं वगैरे असतात, आपण जे पण काही चिरतो त्याचे सालं असतात, जसं कांद्याचं साल झालं, लसणाचं साल झालं, ते सगळे मी काय करते एका याच्यात जमा करते आणि माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग एकदमच ते मी डस्टबिनमध्ये टाकते. नाही तर मग काय होतं, आपल्याला सारखं सारखं ते डस्टबिनला हात लावा लागतो. आणि इथे माझी धावपळ बघून मिस्टर आलेत माझ्या मदतीला आणि ते बोलले दे मी डाळ भाजी करतो आज. तर खरंच असं प्रत्येक नवऱ्याने केलं तर किती छान वाटतं ना. खरंच खरंच खूप आनंद होतो आपल्याला, आणि तसा आज मला आनंद झाला आहे खूप. तर इथे मिस्टरांनी करून घेतली डाळ भाजी, त्याच्यामुळे माझं एक काम कमी झालं. या प्रेक्षक हो, तुम्ही पण आमच्यासोबत डाळ भाजीचा आस्वाद घ्यायला. आज माझ्या हातची डाळ भाजी आहे. माझ्या पत्नीला फार फार कामं आहेत. आज प्रगट दिन म्हटला की तिच्या मागे कामं असतात. या तुम्ही पण, आणि कमेंट मध्ये सांगा तुमची पण बायको तुम्हाला अशी त्रास देते का, मागे लागते का मदतीला. तर असं आहे बघा. आता सासूबाई रागवतात हा व्लॉग बघून की मी गेली फिरायला आणि तू माझ्या मुलाला किचनमध्ये आणलं की काय. तर असं असं काही त्या म्हणत नाही, त्यांनाही छान वाटतं की मला हेल्प करतात ते असं. तर इथे मी आधी घरच्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला आहे आणि नंतर मी गेली गजानन महाराजांच्या मंदिरात महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी.
आणि इथे मी महाराजांना नैवेद्य दाखवून घेते, कारण की संध्याकाळी काय होतं ना, की खूप गर्दी असते आणि शांततेत नैवेद्य दाखवला जात नाही. त्यामुळे मी दुपारीच आले नैवेद्य दाखवायला आणि खूप प्रसन्न वाटत होतं, की इतकं महाराजांनी करून घेतलं. खरंच त्यांचीच कृपा होती हे सगळं आज जे झालं आहे ते. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं करण्याचा प्रयत्न केला. आता माहिती नाही कसं झालं आहे, कसं नाही. आणि इथे आल्यानंतर कोकोला एक टीका लावून दिला. छान मला आरतीही करता आली तिथे. आणि इथे बघा एक 5 मिनिटात आपला किचन ओटा आवरून झालेला आहे आणि खूप थकलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, या साडीमध्ये काही सुचत नाही, कारण की ना आपल्याला घालायची सवय नसते रोज साडी, आपण कधीतरी घालतो. तर आता पटकन साडी चेंज करून घेते आणि थोड्या वेळ आराम करते. तर इथे संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालो आहे महाराजांच्या दर्शनाला पुन्हा एकदा आणि तिथला प्रसाद खाण्यासाठी. तर आम्ही कॉलनीतल्या सगळ्या लेडीज निघालो आहे. कसं ना, ग्रुपनी गेलं ना खूप मजा येते आणि एकटं वाटत नाही आपल्याला. त्यामुळे बघा इथे एका मुलीनीही रांगोळी काढली, किती हुबेहूब काढली आहे. खरंच किती कला असतात ना लोकांमध्ये. तर इथे मी दर्शन करून घेतलेलं आहे आणि महाराजांना सांगितले की अशीच सेवा कायम करून घ्या. आणि प्रसाद खरंच खूप छान झालेला होता तिथला. तर इथे अशी लाईन लागते आणि तिथे वाढण्यासाठी लोक असतात जे सेवा देतात. इथे भाकरी, पोळी, पिठलं, मसाले भात, जिलेबी, ठेचा असं होतं आणि आम्ही सगळे एकत्र गोल करून बसलो आणि एकदम शाळेत गेल्यासारखीच आठवण आली आणि खरंच असं एकत्र खूप छान. आणि इतकं सुंदर भजन चालू होतं ना, की आम्ही पूर्ण रमून गेलो होतो त्या भजनामध्ये. आणि खरंच माझे स्वामी मला वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या रूपात भेटतच राहतात. तर आजही भेटले. हा आहे माझा छोटूसा फॅन आणि खूप गोड आहे तो रुद्रांश. तर मी आली आहे घरी आणि खूप पोटभर जेवण झाले आणि म्हणतात ना, की देवाचा प्रसाद म्हटलं की खरंच त्याला खूप चव असते आणि खूप टेस्टी होतं जेवण. चला तर मग रात्रीचे वाजलेत 11 आणि आता खूप झोप येते, कारण प्रचंड थकले आहे दिवसभरापासून. पण आजचा दिवस खरंच 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 खूप छान होता. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि बघत जाऊ व्लॉग, बघत जा, मजा येते. तुमचाही दिवस छान जातो. बाय बाय, टेक केअर.